माहेर कसंही असू द्या, माहेर गरिबीचं असू द्या, माहेर श्रीमंतीचं असू द्या, माहेर झोपडीचं असू द्या, माहेर बंगल्याचं असू द्या, प्रत्येक मुलीला माहेरचा अभिमान असतो. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी गोविंद बाबा केंद्रे सांगायचे, कुणाला सोनं प्रिय असेल, कुणाला पैसा प्रिय असेल, पण एका मुलीला जाऊन विचारा, तिच्या माहेरचं कुत्रा जरी दिसलं तरी तिला आनंद वाटतो बरं का, तरी आनंद वाटतो. अरे ती माहेरवरून सासरी येत असताना तिची काय अवस्था असते. कन्या सासुरासी जाई मागे परतुनी पाहे. ती माहेरवरून येत असताना तिचं तोंड पुढं नसतं. गाडी बैलामध्ये बसत असताना, आता ती गाडी बैल राहिलीच नाही, आता कार गाडी आली, त्याच्यामुळे आपल्याला तोंड पुढंच करावं लागतं. बैलगाडी असायची लग्नासाठी. आमची आई आजी सांगायच्या, माझी आजी म्हटली, माझं मोठं लग्न झालतं. केवढं मोठं झालतं तर माझ्या लग्नाला 50 गाड्या होत्या. 50 गाड्या होत्या. कोणत्या गाड्या होत्या तर बैलगाडी होती. म्हटले 50 गाड्या. प्रत्येक बैलगाडीमध्ये 10 पेक्षा जास्त माणसं बसत नाही. 50 गाड्या. हा, मी म्हटलं एवढं मोठं लग्न. हा म्हटलं एवढं आमच्या तालुक्यात एवढं लग्न झालं नव्हतं, एवढं माझ्या बापाने मोठं लग्न केलं. आणि ती मुलगी जेव्हा माहेरवरून सासरी जाते ना, त्यावेळेस तिचं त्या बैलगाडीमध्ये बसत असताना तोंड पाठीमागं असतं, कारण ती माहेरकडे पाहत असते. आणि ज्यावेळेस सासरीवरून माहेर येते ना, त्यावेळेस त्या मुलीचं तोंड पुढं असतं. ती वाट पाहते, माझं माहेर किती किलोमीटर राहिलं. ही आसक्ती आहे. किती वय असू द्या, माहेर म्हटलं की अंतकरण भरून येतं. जर मुलीचं लग्न असेल तर माहेर रडत असते, बेटा कसं होईल तुझं, कसं होईल बेटा तुझं. बाप म्हणत असतो चांगले होईल, व्यवस्थित होईल, घराला मंदिरासारखं सजवेल माझी मुलगी. सासऱ्याला बापासारखं सांभाळेल, सासूला आईसारखं सांभाळेल, सगळ्यांची समजूत घालतो. बाप घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये जाऊन ढसा ढसा रडत असतो. म्हणून त्या मुलीला माहिती आहे, आज जरी माझ्या बापाच्या लक्षात नसेल मला आमंत्रण द्यावं, पण माझा बाप मला विसरणार नाही. त्याच्या लक्षात नसलं म्हणून काय झालं, मी जाणार. अशा कितीतरी मुली आहेत तुमच्यामध्ये सुद्धा. कधी कधी इकडून पैसे नेऊन साडी घेतात, माहेरचं भूषण सांगतात, मला अभिमान आहे माहेरचा. माहेर किती फाटका असू द्या, ती सांगत नाही माझ्या माहेरामध्ये मला हा पाहुणचार केला नाही. अरे हा अनुभव आपल्याला मायबाप गेल्यानंतर सुद्धा येतो. गर्भामध्ये भाऊजाई आपल्या समोरून जात असते, बोलत नाही. पण कितीतरी मुली अशा आहेत, त्या माहेरामध्ये लापट सारखं जातात, कारण ते माहेर आहे ना, तिथं मान अपमान हा विषयच नसतो. कधी कधी मायबाप गेल्याच्या नंतर कितीतरी लेकी बाळीचं माहेर संपलं हो, माहेर गेलं. जाती लेक सासरला. सासरी जाताना तिच्या डोळ्यातून पाणी याच्यासाठी येतं की मी नांदायला जाणार याच्यासाठी नाही, माझं माहेर आज जसं आहे तसं मी असेपर्यंत माझं माहेर राहावं, ही प्रत्येक मुलीची अपेक्षा असते. बाबा, दादा, अरे मला नाही साडी घेतली तरी चालेल, अरे दादा नाही रक्षाबंधनला बोलवलं तरी चालेल, पण मला एकदा तरी म्हणत जाय रे, माहेर येऊन जाय. खरं सांगू, माझ्या प्रपंचामध्ये मला फार दुःख आहे, पण तुमच्या सगळ्यांची भेटी झाली ना तर सगळं विसरून जाते. मी सगळं दुःख विसरून जाते. आणि म्हणून मला असं वाटतं, लेकीला माहेरची फार गरज आहे. वाईट वाटलं सतीला, सगळे जाऊ लागले. जाता जाता
ज्यांना कैलास पर्वतावरून जायचं नाही त्यांनी सुद्धा रस्ता बदलला आणि इकडून निघाले. माहित नाही का तुम्हाला तुमच्या बापाच्या घरी कार्यक्रम आहे? बोलवलं नाही तुम्हाला, नाही बोलवलं तुम्हाला. सतीने मात्र हट्ट धरला. भगवान शंकराला सती बोलू लागली, देवा हे बघा तुम्ही नाही आला तर काही बिघडत नाही माझं, पण मला जाऊ द्या, माझ्या बापासाठी जाऊ द्या. जोपर्यंत माझा बाप जिवंत आहे तोपर्यंत मी जाणार आहे. विरोध होत नाही का मुलीला? होतो ना महाराज. एखादा जावाई नाराज झाला तर मुलीला जाऊ देत नाही. शेजाऱ्याच्या फोनवरून फोन करते आणि खुशाली विचारते, बाबा तुम्ही बरे आहात का? देवा मी तुमच्या पाया पडते, माझं सर्वस्व घ्या तुम्ही, पण माझं माहेर हिरावून घेऊ नका देवा. जाऊ द्या मला, जाऊ द्या. भगवान शंकराने जाणलं होतं तिथं माझ्या सतीचा अपमान होणार आहे. माझ्या सतीला म्हटलं जाणार आहे की तू कुणाची पत्नी आहे, काय आहे तुझ्या नवऱ्याकडं. भस्म लावतो अंगाला. माझ्या सतीला अपमानित करण्यात येणार आहे. जाऊ नको सती, जाऊ नको. नाही देवा नाही, आज मी थांबणार नाही, आज मी थांबणार नाही देवा. आज माझ्या बापाच्या अस्तित्वाचा विषय आहे देवा, मी जाणार आहे. अरे एवढ्या मुली आहेत माझ्या बापाला, पण मी जर त्या कार्यक्रमात नसेल तर कसं वाटेल माझ्या बापाला? रुसेल तो तुमच्यावरती, पण माझं काय देवा, जाऊ द्या मला. नकार देऊन सुद्धा सती निघाली. तिथं गेल्याच्या नंतर एकही बहीण बोलत नाही. खरं सांगू का मी तुम्हाला, जगाने वाईट टाकलं काही वाटत नाही, पण घरातले माणसं ज्यावेळेस अबोल होतात, बोलत नाही, त्याच्या वेदना फार कठीण असतात. भावाला भाऊ बोलत नाही त्यावेळेस फार वेदना होतात. बहिणीला बहीण बोलत नाही, फार दुःख होतं महाराज, फार दुःख होतं. कलियुगे प्रॉपर्टीवरून भांडण आहे. एक एक दोन दोन गुंठ्यासाठी बहिणीने बहीण तोडली, भावाने बहीण तोडली, बहिणीने भाऊ तोडला. अरे ज्या कुरुक्षेत्रामध्ये ज्या जमिनीवरून भांडण झालं, लाखो लोक मारल्या गेले, लोक गेले, जमीन तशीच आहे. ज्या जमिनीवरून भांडण झालं त्या जमिनी जर तशाच राहत असेल तर त्या जमिनीसाठी माणसं तोडू नका. बघा, माणसं तोडू नका. त्या यज्ञामध्ये, त्या सोहळ्यामध्ये आज सती बरोबर कोणीच बोलत नाही. बोलण्याची सती प्रयत्न करते. एका स्थानावरती बसण्यासाठी गेली, आसनावरती बसण्यासाठी गेली. एका बहिणीने आसन काढून घेतलं, ही तुझी जागा नाहीये. सती बळजबरी हसते, बहिणी बरोबर बोलते, पण बापाने सांगितलं तिलाही बोलायचं नाही. देव रुसला तरी चालेल पण बाप रुसू नये. सगळे देव रुसले तरी चालेल, माय रुसू नये. कारण लेकीला त्यांच्याशिवाय जग सुन्न आहे महाराज. कोण आहे तिचं? कारण दुःख सांगण्यासाठी सगळ्यात मोठा समुद्र मायबाप आहे. बाप बोलत नाही. सतीने पाहिलं आज सगळ्या देवांना स्थान आहे, पण माझ्या शंकरासाठी स्थान नाही, माझ्या पतीसाठी स्थान ठेवलं नाही. स्वतःचा अपमान झाला, राग आला नाही, पतीचा अपमान झाला. आता मात्र राग आला आणि सतीने त्या यज्ञामध्ये आहुती दिली, उडी मारली. मेघ सुद्धा कडाडला. काय झालं हे? काय झालं? यज्ञामध्ये साक्षात सतीने उडी घेतली. इकडं भगवान शंकराची समाधी तुटली. राग आला, क्रोधित झाले. लाल बुंद भगवान शंकर, देवांचा देव, आता काय होणार? त्या देवाची सती गेली, आता काय होणार? मेघराजा घाबरला, इंद्र घाबरला, देव घाबरले. काय होणार? भगवान शंकर समाधीतून बाहेर आले. एक जट उपटली आणि त्या जटातून वीरभद्र प्रगट झाला. वीरभद्राला सांगितलं, अरे जा, त्या दक्षाचं मुंडकं धडा वेगळं कर. त्या यज्ञामध्ये जसा वीरभद्र आला, सगळं अस्तव्यस्त करून टाकलं. भयभीत झाले सगळेजण.
विक्राळ आक्राळ रूप धारण केलं, दक्षाचं मुंडकं छाटलं आणि भगवान शंकराने आहुती दिलेली सती आपल्या हातामध्ये धारण केली, फिरू लागले, टाहो फोडला, विराह निर्माण झाला. त्या सतीचे अंगाचे तुकडे, शरीराचे तुकडे खाली पडू लागले आणि मला वाटतंय त्याचेच 51 शक्तिपीठ तयार झाले. काल आपण ही गोड कथा भगवान शंकराची ऐकतोय. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत भगवान शंकराची भक्ती केली ना महाराज, देवानी स्वतःच्या स्वामीसारखं त्यांना केलं. आपण भगवान शंकराची भक्ती करतो तर भगवान शंकराचा स्वामी कोण आहे? भगवान विष्णू आहे आणि लक्ष्मीपती आहे. म्हणून आतापर्यंतचा इतिहास आहे, भगवान शंकराकडे ज्यांनी ज्यांनी मागितलं देवाने सहज देऊन टाकलं. कोण काय मागितलं. मी सांगत असते, आपण सर्वच जण भक्ती करतो, पण भक्ती कधी करावी, कशी करावी याची जाणीव आपल्याला असावी. भक्ती कधी करावी म्हटले, कान गेल्याच्या नंतर ऐकायला येत नाही, सगळ्याच्या पुढे येऊन बसले, आमची बेजारी सांगू सांगू, आमची बेजारी सांगू सांगू काय फायदा आहे. एकदा तर माझ्या कीर्तनामध्ये असं झालं, नेताजी महाराज कीर्तनामध्ये चांगले सगळे लोक बसलेले आणि मी कीर्तन सांगत होते. एक बाबा मोठ्याने डोलत होते, एकदम डोलत होते, एकदम छान डोलत होते. मी कीर्तनानंतर विचारलं, बाबा डोलतायत, विरह सांगायला गेले की बाबा रडतायत, हसतायत, काय प्रॉब्लेम आहे नेमकं? बाबा आळंदीला होते का पंढरपूरला चातुर्मासाला होते का? कारण बाकीचा समाज काही बोलत नाही, पण बाबा रडतायत. लोक म्हटले, ताई ते तुमचं कीर्तन ऐकून रडत नाही, त्यांना ऐकायला येत नाही म्हणून रडतायत ते. वैकुंठवासी इंगळे बाबा सांगायचे, इंद्रियाने राजीनामा दिला की परमार्थ करता येत नाही. एकाची मेंढी हरवली. मेंढी, मेंढी माहिती आहे तुम्हाला? लक्ष द्या इकडं. मेंढी माहिती आहे का? मेंढी, मेंढी हरवली आणि मेंढी हरवल्याच्या नंतर तो इकडं तिकडं शोधू लागला, पण एका शेतकऱ्याला ती मेंढी सापडली. सापडल्यानंतर याला आनंद झाला, अरे दुसरा कोणी असता तर ही मेंढी घरी घेऊन विकून टाकली असती. पण किती सज्जन, मेंढी बकरी नाही किती सज्जन माणूस आहे हा. माझी मेंढी पाय मोडलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये रस्त्याला धरून उभा राहिला. किती हा माळी दादा त्या ठिकाणी हुशार आहे, किती चांगला आहे, किती चांगल्या स्वभावाचा आहे. अरे लोकांना मंडपात जर एखादी चप्पल दिसली, कुणीच आजूबाला बाजूला दिसलं नाही तर पटकन जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आणि हा माळी दादा किती चांगला आहे, माझी मेंढी धरून ठेवली. हा ज्याची मेंढी होती तो त्याच्याकडे आला, दादा नमस्कार, मेंढीचा पाय मोडलेला आहे, सारखीच हरवते, बरं झालं तुम्हाला सापडली, पण तुमचा स्वभाव मला आवडला बरं का. अहो दुसरा कोणी असता तर चोरून घेऊन गेला असता, तुम्ही माझी मेंढी सांभाळून ठेवली. दादा एक काम करा ना, ही मेंढी तुम्हाला देऊन टाकतो. पण ज्याची मेंढी हरवली होती, लक्ष देऊन ऐका, त्याला ऐकायला येत नव्हतं बरं का, बहिर होतं ते, त्याला ऐकायला येत नव्हतं. आणि ज्याला सापडली होती तो सुद्धा त्याचाच मावस भाऊ होता, त्यालाही ऐकायला येत नाही, यालाही ऐकायला येत नाही. हा म्हटलं, दादा एक काम करा ना, ही मेंढी तुम्हालाच घेऊन टाका. आता त्याला ऐकायलाच येत नव्हतं. तो म्हटला, का हो तुमची मेंढी पकडून ठेवली, धरून ठेवली, तुम्ही म्हणता मेंढीचा पाय मी मोडलाय, मी कशाला तुमच्या मेंढीचा पाय मोडू. एखाद्याला ऐकू येत नाही तिथपर्यंत ठीक आहे, पण आपण एक बोललं ते दुसरंच बोललं की हा लय मोठा प्रॉब्लेम आहे. अहो मी कशाला पाय मोडला, मेंढीचा पहिलाच पाय मोडलेला आहे. हा म्हणायचा मी दान देतो दान, तो म्हटला मी मोडलंच नाही, मी पाय मोडलाच नाही. दोघांचं भांडण सुरू झालं. रस्त्याने घोड्यावर बसून चाललं होतं घोड्यावाला. या दोघांनी हात केला, तो थांबला. दादा थांबा. आता तो सुद्धा यांचाच मावस भाऊ, त्यालाही ऐकायला येत नाही. हे दोघही सांगू लागले दोहीकून, दादा हे बघा माझी मेंढी हरवली होती, यांना सापडली, यांचा स्वभाव मला आवडला, मी यांना दान देतोय, हे घेतच नाही. ते म्हटलं, दादा याच्या मेंढीचा पहिलाच पाय मोडलेला आहे, हा म्हणतो पाय तू मोडलाय, मी कशाला पाय मोडू म्हटला. आता हे दोघं ज्याला सांगत होते तेही बहिरच होतं ना,
ते म्हटलं का हो तुम्ही दोघंही म्हणता घोडं चोरून आणलंय. मी काय चोर दिसतो का तुम्हाला? तुम्ही दोघंही म्हणतात घोडं चोरून आणलंय. मी कशाला घोडं चोरू? आताच विकत आणलंय, अर्धे पैसे सुद्धा दिले नाहीत. हे बघा कुणाचाच कुणाला मेळ नाही. एक म्हणायचं मेंढी दान देतो, दुसरी म्हणायचं की मी पाय मोडला नाही, तिसरं म्हणायचं की घोडं विकत आणलंय, चोरून आणलं नाही. हे तिघही गावच्या पाटलाकडे गेले. पाटलाकडं पाटीलही यांचाच मावस भाऊ, त्यालाही ऐकायला येत नाही. आणि पाटलाला 3 बायका होत्या. पूर्वी भेटायच्या त्या, आता स्वप्न पाहू नये. पाटलाला 3 बायका होत्या. पाटील बहिर बायका नेमक्याच हाणून घराबाहेर काढल्या होत्या. तेवढ्यात हे 3 जण गेले सांगायला. पाटील पहिलं म्हटलं मेंढी हरवली होती, याला सापडली, दान देतो, हा घेतच नाही. दुसरा म्हटलं पाटील याच्या मेंढीचा पाय पहिलाच मोडलेला आहे, हा म्हणतो पाय तू मोडलाय. पाटील हे बघा मी पाय मोडला. तिसरं म्हटलं पाटील हे दोघंही म्हणतात घोडं चोरून आणलंय, मी नेमकंच विकत आणलंय. म्हटलं चोरून आणलं नाही. पाटील बहिर होतं, 3 बायका हाणून घराबाहेर काढल्या होत्या. पाटील म्हणला करे तुम्ही तिघच काय, अख्खं गाव जरी आलं ना मला सांगायला, त्यांना घरात घ्या. त्यांना घरात घ्या जर सांगायला आलं कोणी तरी मी कोणालाच घरात घेणार नाही, निघा बाहेर. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको. जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करा, जोपर्यंत हात आहे भजन करा, मुख आहे नामचिंतन करा, आणि जोपर्यंत तारुण्य आहे ना तोपर्यंत या देशाची सेवा करा. एकदा काय झालं, एक तरुण जम्मू काश्मीर मध्ये, आता 2-4 वर्षाची ही घटना आहे, या देशासाठी धर्मासाठी त्याच्याही प्राणाची आहुती गेली. मीडियावाले आले घरी. मीडियावाले कुणाच्या घरी जाईल सांगता येत नाही. आले घरी. छोटस लेकरू होतं 5 वर्षाचं. बाबा येणार नाही आता, बाबा नाही येणार. मामा काका असं म्हणू नका, बाबा येणार नाही. माझे बाबा येणार आहे, दिवाळीला येणार आहे ना माझे बाबा, मला कपडे आणणार आहे, माझे बाबा दिवाळीला येणार आहे. रडायला आलं. मीडियावाला रडायला लागला. कॅमेरा उचलला, तो माईक उचलला, पत्नी जवळ गेला, 2 शब्द बोला. पत्नीने सांगितलं प्रभू श्रीरामांना सुद्धा पत्नीचा वियोग सहन झाला नाही. अरे ज्या शहीद पत्नीचा पती गेलाय तिला काय विचारता तुम्ही? हंबरडा फोडला. पत्नी रडायला लागली. नंतर बापाजवळ हे मीडियावाले कॅमेरा माईक घेऊन गेले. बाप बाप असतो, बाप बाप असतो. नाही रडतायत एखाद्या बापाला पण प्रेम करत असतो बरं का बाप. आयुष्यभर झटत असतो लेकरासाठी. काही कमी जास्त झालं ना, अरे बाळ्या काळजी करू नकोस, अजून तुझा बाप जिवंत आहे हे लक्षात ठेव. किती मोठं संकट येऊ द्या महाराज, जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत संकट वाटत नाही. आणि ज्या दिवशी बापाची सावली निघून जाते तर छोटे छोटे संकट सुद्धा मोठे मोठे वाटत असतात. काळी एक द्या मला. मोठे मोठे संकट सुद्धा त्या ठिकाणी मोठे वाटत असतात. झटत असतो बाप, त्या लेकराला ऊन लागू देत नाही. आयुष्यभर बाप झटत असतो. अनेक कवी वर्णन करतात आणि मला वाटतं काव्यामध्ये बापाचं वर्णन होत नाही, पण ज्ञानोबाराय सुद्धा एका ठिकाणी करतात. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेविसी कीर शरीरे लोन कीजे. आयुष्यभर गरिबीसी झटला, आयुष्यभर गरिबीसी झटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी दिसला, तेव्हा माझा बाप मला
गरिबीच्या संगे बाप झटत राहिला, देवा समोर हात जोडत राहिला. गरिबीच्या संगे बाप झटत राहिला, देवा समोर हात जोडत राहिला. सुख लागू दे लेकराला माझ्या म्हणत राहिला, बाप म्हणत राहिला. कष्टाची हाड त्याची, ओ कष्टाची हाड त्याची, कष्ट करीत राहिला. तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी दिसला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी दिसला. मीडियावाले कॅमेरा घेऊन तो माईक घेऊन बापाच्या समोर गेले. बापाने टाहो फोडला, शब्दात सांगता येत नाही. अरे ज्याचा तरुण मुलगा जातो ना त्या बापाला ते दुःख माहित असतो. एखादा वयाने म्हातारा होत असेल नैसर्गिकता आहे, पण ज्याचा तरुण मुलगा जातो ना त्या दिवशी बाप म्हातारा झालेला असतो. माणसं मरण आल्यानंतर मरतात, पण ज्या माय बापाचा तरुण मुलगा जातो त्या दिवशी ते मायबाप मेलेले असतात, फक्त जीवन जगत असतात. माईकवाल्याने मला माझा भारत देश सांगायचा आहे तुम्हाला, या भारत देशाची सेवा तुम्हाला मला सांगायची. माईकवाला मीडियावाला आई समोर आला, आईने मात्र टाहो फोडला. आई आईच असते, नसते सांभाळणारी दाई. अंगणातली तुळस, आकाशातला कळस, माय माय असते महाराज. समुद्राची शाही, आकाशाचा कागद, पर्वताची लेखणी केली ना तरी सुद्धा आईचे उपकार लिहिता येत नाही. आईने टाहो फोडला. मीडियावाल्याने विचारलं, माय एकुलता एक मुलगा गेला समजू शकतो आम्ही, गुणवान मुलगा गेला म्हणून तू रडतेस, एकुलता एक गेला तरुण मुलगा गेला म्हणून माय रडतेस. लक्ष देऊन ऐका, मला सांगायचंय. त्या आईने अश्रू पुसले आणि त्या मीडियावाल्याला सांगितलं, हे बघ ही माय या भारत देशाची माय आहे. तरुण मुलगा गेला म्हणून माय रडत नाही, गुणवान मुलगा गेला म्हणून मी रडत नाही, एकुलता एक मुलगा गेला म्हणून मी रडत नाही. अरे मी याच्यासाठी रडते, देवा तुम्हाला एकच मुलगा का दिला? आणखी 2-4 दिले असते तर पाठवले असते सीमेवर लढायला. असा मुलगा, अशी माय या भारत देशाने आपल्याला दिली. या देशासाठी लढताना मी पाहिले, या देशासाठी मरताना आम्ही पाहिले.